लग्न करण्यासाठी मुलींच्या अपेक्षा या आहेत की त्याचा ऑलरेडी 2 BHK 3 BHK असा फ्लॅट असला पाहिजे, ते पण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी. माझं म्हणणं, वयाच्या 25व्या वर्षी त्या मुलाचा स्वतःचा 2 BHK 3 BHK फ्लॅट कसा होऊ शकेल? कारण त्याच्या करिअरची ती सुरुवात आहे ना. म्हणजे काय, तर त्या मुलाचं लग्न ठरण्यासाठी म्हणून त्या मुलाच्या आई वडिलांनी या मुलाच्या नावावरती फ्लॅट बुक करायचा आणि मग कुठली तरी मुलगी हो मला हे समीकरणच कळत नाही. आणि माझं म्हणणं की बाई, मग तू काय करणार? तुला जर सगळं ताटात वाढूनच पाहिजे असेल तर तू लग्नच कशाला करतेस? संसार करायला लग्न करतो ना आपण, कुणाच्या तरी बरोबर खांद्याला खांदा लावून. आता आम्ही 2 BHK घेतला आणि मग तो 2 BHK घ्या आणि मग त्याच्या वास्तुशांतीच्या पूजेला एकत्र जोडीने बसा. ती जी मज्जा आहे ना, ती खरी मज्जा आहे. मुलीच्या आई वडिलांनी हे स्वतःला आधी विचारायला पाहिजे की जेव्हा तुम्ही स्वतः 25 वर्षाचे होतात त्यावेळेला होता का तुमच्याकडे 2 BHK स्वतःचा? होती का तुमच्याकडे 4 व्हीलर? म्हणजे खरंच तुम्ही केलंय का ते? आणि मग हे जे असतं ना की आमच्या वेळेला आम्हाला नाही मिळालं, मग आता आमच्या मुलीला मिळायला पाहिजे. अरे पण ते म्हणजे कॉमन सेन्स हा आहे की ते त्या मुलाचं नसणारच आहे जे तुमच्या मुलीला मिळणार आहे. ते त्या मुलीच्या सासूसाऱ्यांचं असणार. डझंट मेक एनी काइंड ऑफ सेन्स. तुम्ही एक चांगला हुशार मुलगा, मला एक छान निर्व्यसनी मुलगा, चांगले पैसे कमवण्याची क्षमता असणारा मुलगा मला पाहिजे, हे मी समजू शकते. ही अपेक्षा असू शकते. तो